नमस्कार, महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत. मी रेश्मा फडतरे. शिरगाव परंदवडी पोलीस स्टेशन हद्दीत उर्से येथे एका 5 वर्षीय चिमुकलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली आहे. एवढंच करून तो नराधम थांबला नाही, तर त्याने या 5 वर्षीय बालिकेचा निर्घृण खून केला आहे. याबाबत सहाय्यक पोलीस आयुक्त बाळासाहेब कोपनर यांनी दिलेली माहिती पाहूयात. काल रात्री साधारणतः 11:30च्या दरम्यान पोलीस स्टेशनला कॉल पडला की एका मुलीला, लहान मुलीला, 5 वर्षीय मुलीला किडनॅपिंग करण्यात आलेलं आहे. त्यानुसार आमच्या विविध पथकांनी, म्हणजे क्राईमचं पथक आहे, आमच्या पोलिसांचे वरिष्ठ पी आहेत, आमचे DCP साहेब होते, गुंडा स्क्वॉडचं, अँटी गुंडा स्क्वॉडचं पथक होतं, युनिट 4 होतं, त्यानंतर आमचे सगळे कर्मचारी, अंमलदार पोलीस स्टेशनचे सगळ्यांनी शोध घेत होते. सकाळीपर्यंत शोध घेतला आणि शोध घेतल्यानंतर संशयावरून आम्ही याच्यातील एक आरोपी समीर कुमार मंडल, वय 32 वर्षे, राहणार उर्से कारकेचाळ, तो जय हिंद कंपनीत नोकरी करतो. तो निर्भयतेच्या बाजूलाच पाठीमागच्याच रूममध्ये राहतो. तर त्याच्याकडून त्याला संशयावरून ताब्यात घेऊन अधिक विचारपूस केली. तसेच शोधाशोध घेतली. आमचे RCP पण होती. त्यानुसार शोधाशोध केल्यानंतर आम्हाला त्याला विश्वासात घेतले. त्यांनी सांगितलं की मी मुलीला गळा दाबून मारतो, कबुली दिली, मारलेली आहे आणि ती जागा दाखवतो. त्यानुसार आम्ही ते निर्भयता आम्हाला मूर्त अवस्थेत तिथे मिळून आली. तिथं आमचे पथक, फॉरेन्सिकची लॅब, तसेच फिंगरप्रिंट आणि आमच्या सगळे क्राईमचे DCP साहेब वगैरे सगळ्यांनी जाऊन आम्ही ते मेमोरंडम करून ते ताब्यात घेतलं आहे आणि YCMला पुढील पोस्टमार्टमसाठी आणि पुढील मेडिकल तपासासाठी YCMला पाठवलेलं आहे निर्भयतेचे हे. आणि त्याच्यानुसार आरोपीला ताब्यात घेऊन त्याची पण मेडिकल करायला पाठवलेलं आहे आणि गुन्हा दाखल झालेला आहे रात्रीच. आता त्याच्यात डॉक्टरचे ॲनालिसिस, म्हणजे डॉक्टरकडनं जे आपल्याला मेडिकल वगैरे येईल, सगळे मेडिकलचे रिपोर्ट्स वगैरे येतील, त्यानुसार आम्ही विविध कलम वाढवून पुढील कारवाई करत आहोत. त्याच्यामध्ये आणि कशा पद्धतीने खेळत होते का? नाही, प्राथमिक माहितीनुसार निर्भयता ही तिथंच, निर्भयतेचा भाऊ निर्भयता ही तिथंच खेळत होती. पण निर्भयतेला चॉकलेट द्यायची म्हणून सदर समीर कुमार मंडल चॉकलेट द्यायच्या हिशोबाने घेऊन गेला आणि त्याने हे कृत्य केलेलं आहे. CCTVची किती मदत झाली? CCTVची भरपूर मदत झाली आम्हाला. CCTV तसेच आमचे पूर्ण कोम्बिंग ऑपरेशन केलं आम्ही. सगळं तिथल्या ग्रामस्थांची पण मदत झाली आम्हाला. आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.